ओम साईराम। आपण शिवाजी जन्मभूमी सायकलवारी हे आपण सायकलवारीला हे आता 8वं वर्ष आपलं आहे। आपण नारायणगाव ते शिर्डी शिवनेरी किल्ल्यावरून नारायणगावला येतो। नारायणगाववरून शिर्डीसाठी आपण इथून रवाना होतो। 8 वर्ष आपण सातत्याने हे 8वं वर्ष आहे सातत्याने आपण सायकलवारीला इथं सुरुवात करत असतो। आपण नवीन अनोखा एक उपयोग असा केला की आपण साईबाबांची मूर्तीची एक बुलेट बनवलेली आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक बुलेट आपण बनवलेली आहे। हे 2 बुलेट आपल्या सगळ्यात पुढे असणार आहेत। आता सुरुवातीला एकदम छोट्या प्रमाणातच आपण सुरुवात केली होती। धनंजय मातडे सर असतील, सुनील वाऊसके असतील, अभिभाऊ शेटे, संदेश शिंदे, राजू भोरे, इतर जे काही सहकारी आहे सहकाऱ्यांच्या माध्यमातून एकदम छोट्याशा प्रमाणात सुरुवात केली होती। पहिल्या वर्षी आपण लकी ड्रॉचं आपण आयोजन केलं होतं। पहिल्या वर्षी आपण 1 सायकल ठेवली होती, दुसऱ्या वर्षी 2 सायकल लकी ड्रॉला ठेवल्या, तिसऱ्या वर्षी 3 ठेवल्या। मग जो काही प्रतिसाद मिळत गेला, अनेक प्रकारची बक्षिसं, खूप सारी बक्षिसं ती वाढत गेली। प्रत्येक वर्षाला 1 सायकल अशाप्रमाणे आता 8 वर्ष आपल्या सायकलवारीला झाली। तर आपण आता 8 सायकल आहेत, वॉटर प्युरिफायर आहे, मग चांदीच्या फ्रेम आहेत, म्हणजे खूप सारी बक्षिसं आहेत की प्रत्येकाला एक तरी बक्षीस मिळेल एवढी बक्षिसं आहेत आपल्याकडं। आणि कमीत कमी 350-400 सायकलस्वार आपल्या सायकलवारीमध्ये असतात। दरवर्षी आपण इथून साईबाबांच्या मंदिरातून प्रस्थान करत असतो। आता इथे आपण अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे की आपण इकडे जर बघितलं तर इकडे आता एक ट्रक उभे आहे, रिक्षा आहे, छोट्या ट्रक जे आपल्या इथे आहे याच्यामध्ये बॅगांसाठी एक गाडी असते आपल्याकडं, एक गाडी पिकअप व्हॅन असते। समजा कोणाची सायकल काय झाली, एक पंचरवाल्यासाठी एक गाडी असते, कुणाची गाडी पंचर झाली, काही जरी झाले, इन केस काही प्रॉब्लेम जरी झाला तरी ते आपण लगेच तिथे तत्परतेने लगेच रिपेरिंग करतो। किंवा ऑप्शन नसेल तर सायकल आपण त्या गाडीमध्ये ठेवतो। बॅगा ठेवण्यासाठी एक गाडी आहे। आता आपण इथे जर बघितलं तर आपण सगळ्या सायकलला फुगे लावलेले आहेत, फुगे लावण्याचं काम चालू आहे। सगळ्या सायकलना फुगे लावून सगळ्या सायकल एक साथमध्ये निघणार आहेत इथून। आणि इकडे अल्पवापार आहे, नाश्त्याची सोय आहे, नाश्त्याला पोहे आणि लस्सी याचं आयोजन केलेलं आहे। जे काही सायकलवारीसाठी जे सायकल स्वार येतात किंवा त्यांच्याबरोबर जे काही लोक असतात इथे आपण सर्व लोकांना नाश्त्याची आणि चहाची सोय केलेली असते। जे काही सायकल स्वार येतात ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांना जे किट आपलं आहे, टी-शर्ट वगैरे जे काय आहे, आय कार्ड वगैरे जे लेबलिंग वगैरे नंबरिंग आहे ते सगळं इथे किट वाटप केलं जाते। अशा प्रकारचं इथलं निघण्याचं नियोजन आहे। इथून आपण निघाल्याच्या नंतर आता इथे जे काही नारायणगावचे सरपंच आहेत, बाबूभाऊ पाटे, सत्यशील दादा शेरकर, शरददादा सोनावणे, आशाताई बुचके, हे जे मान्यवर आहे मान्यवरांच्या हस्ते इथं आपण मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून आपण इथून प्रस्थान करणार आहोत। इथून आपण नारायणगाव मार्गे आळे फाट्यावरून आपण गोठा घारगाव या ठिकाणी दुपारी जेवणाची सोय केलेली आहे। जेवण झाल्याच्या नंतर थोडासा 1 तासाचा आपल्याला विराम आहे। 1 तासाच्या नंतर आपण संगमनेर घाटामध्ये परत चहा नाश्ता करून परत संगमनेरला आपण सिद्धविनायक लॉन्स या ठिकाणी आपण मुक्काम करणार आहे। मुक्काम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साईबाबांची आरती होऊन आपण तिथून परत प्रस्थान करणार आहे आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण आपल्या जागेवर साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण पोहोचणार आहोत। तिथे गेल्याच्या नंतर मग जे काही लकी ड्रॉ आहे सायकल आपण ठेवलेल्या आहेत त्या सायकलचा लकी ड्रॉ आहे। लकी ड्रॉ झाल्याच्या नंतर अन्नप्रसाद सगळ्यांना भेटेल। अशा प्रकारे समारोप होईल तिथे। अशा प्रकारे आपल्या वारीचं नियोजन आहे। हॅलो, हाय। अतिशय प्रत्यक्ष लक्ष असतं, जर कल्पनित होत नाही आणि योग्य। दुसरी गोष्ट संयोजकांचे नियोजन इकडे बघ। एका धर्तीवरती काम करतात आणि ही सायकलवारी घडवून आणण्यामध्ये आमचा देखील एक खारीचा वाटा या ठिकाणी असतो। या निमित्ताने सर्व आयोजक, नियोजक आणि सर्व आपण पत्रकार मंडळी आणि इतर ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग असेल आणि हातभार लागला सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि त्याचप्रमाणे धन्यवाद देखील या ठिकाणी। आपली प्रकृती निरोगी राहण्यासाठी आणि समाजापुढे आरोग्यासाठी संदेश जाण्यासाठी आपण सायकलिंग करणं फार महत्त्वाचं आहे, स्विमिंग करणं फार महत्त्वाचं आहे।
मला तरुणांना मी असा संदेश देऊ इच्छितो की आपण नेहमी आपलं काम आहे, वेळ मिळत नाही, अशा बरेचसे लोक आम्हाला नेहमी सांगत असतात, परंतु आपण आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी अर्धा ते 1 तास रोज द्यावा, अशी मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. नारायणगाव शिर्डी सायकलवारी करतोय, मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. यावर्षी मी, माझा मुलगा आणि नातू असा 3 पिढ्या एकत्र येऊन आम्ही ही सायकलवारी करत आहोत. या सायकलवारीने शेकडो सायकलिस्ट घडवले, त्यापैकी मी एक. सोलो नारायणगाव ते शिवजन्मभूमी ते कन्याकुमारी एकट्याने केलं. महाराष्ट्रातून पहिल्यांदा असा उपक्रम केला आणि यंदा दत्त परिक्रमा 6 दिवसाच्या गाणगापूरपर्यंत केलेली आहे. ओ चला सायकलवारीला जाऊ बाबा, साईंचं दर्शन घेऊ. याप्रमाणे मी गेली 3 वर्ष अशी गाणी तयार केली आहेत. मी सौ शिल्पा सचिन गायकवाड. आमच्या शिर्डीवारीचं हे 8वं वर्ष आहे. मी आता माझं हे 4थं वर्ष आहे का मी ह्या वारीमध्ये सहभागी होते. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा सायकलवारीचा आता आनंद घेत आहे. आजपर्यंत असं काही वारी किंवा दिंडी वगैरे याच्यात काही मी कधी सहभाग झालो नाही, पण आता बाबांच्या कृपेने प्रेरणा मिळाली आणि आता या सायकलवारीत मी तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे. नमस्कार. खरं तर आपण नारायणगावमधून शिर्डीला जाणार आहोत आणि शिर्डीवारी ही 8वं वर्ष आहे सायकलवरती. पहिल्यांदा सायकलिस्ट एखादा असेल ज्याला सायकलवारी करायची तर त्याने नक्की शिर्डीच्या या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. का तर ही सायकलवारी अशी आहे का सायकल चालवताना तुम्हाला जरी थकवा जाणवला तर हे जे मॅनेजमेंट आहे हे खूप भारी आहे. म्हणजे तुम्हाला मध्ये दमलात तुम्ही, थकलात तुम्ही तर तुम्हाला लगेच कॅरी व्हॅन असते, त्यानंतर तुम्हाला मदतीला इतर लोकसुद्धा असतात. मागच्या 3 वर्षापासून मी ही वारी कव्हर करतो. खरं तर पहिल्या वर्षी मी स्वतः सायकल शेवटपर्यंत चालवली होती आणि तो माझा पहिला अनुभव होता. 5-10 किलोमीटर चालवणं वेगळं आणि सलग 100 किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ 75 किलोमीटर असा 2 दिवसाचा प्रवास खूप भन्नाट केला होता मी आणि माझ्या मिसेसनी. सहभागी होतो त्यावेळेस त्यातले जे काही क्षण असतात ते टिपायला लागतात. ते टिपायचे असेल तर तुमच्याकडे चांगला कॅमेरा असावा लागतो, चांगला मोबाईल असावा लागतो. पण आता मोठ्या कॅमेऱ्याचा जमाना गेला, आज छोट्या मोबाईलचा जमाना आला आहे आणि हे सगळं टिपायला माझ्या मित्रांनी खास ज्याने मला कॅमेरा शिकवला आज मोठा कॅमेरा घेऊन आले हे सुद्धा सहभागी होणार आहेत. माझ्या पत्रकारितेमध्ये ज्या माणसांनी मला कॅमेरा शिकवला ते अनिल सातकर सोबत आहेत आणि ह्या वर्षी आम्ही दोघं पण ते पहिल्यांदाच म्हणताय. आधी माहिती असलं तुम्ही सायकल चालवली असती, पण हे क्षण सुद्धा टिपणं खूप महत्त्वाचं आहे. सायकल सुद्धा आमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे हा सगळा क्षण, हे सगळे क्षण आपण आपल्या माध्यमातून अनेकांना दाखवणार आहोत. तुम्ही सुद्धा सायकल चालवणार नसाल तर पुढच्या वर्षी मात्र पुन्हा या सायकलवारी सहभागी व्हा आणि सायकल चालवण्याचा आनंद घ्या, एवढंच या निमित्ताने सांगायचं. या शिर्डी सायकलवारीत माझं पहिलंच वर्ष आहे आणि नारायणगाव वारुवाडी या ठिकाणी साई मंदिरात आपण सगळे सायकल स्वार जमलेलो आहोत. खरं तर खूप छान वाटतंय इथला माहोल पाहून. नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीचं माझं 4थं वर्ष आहे आणि खरंच खूपच छान अनुभव आहे. एवढे सगळे लकी ड्रॉ असतात. सगळेजण खेड, आळंदी, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणावरून सगळे सायकल स्वार येत असतात आणि खरंच खूप मजा येते. सायकल चालवा, आरोग्य निरोगी मिळवा असा एक संदेश देऊन मी साईनाथ महाराज की, शिर्डी वाले राजा की, साईनाथ महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी सन्माननीय बाबू पाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतायत. त्याचप्रमाणे साईनाथांच्या मूर्तीला सन्माननीय शरददादा यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे. यानंतर महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी.
आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची मुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची बंदी जय माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान गामूर्ती. जय देव जय रत्न भाव ब्रह्माले जागा यावे यावे अववेजन करो बाबांची वंदे. गाव गाव माझे आहे गाव माझे आहे गाव गाव माझे आहे. घालल नंदन वंदन जय मंगलन गान जय प्रेमेय लंघन आनंद भोजन राजे वायुन मनन माम. तमेव माझा कृपा तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्यागुणं तमेव सर्वं मम देव. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. राजा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. 2024च्या सायकल वारीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले यांचे ओम साई सेवा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय दादा प्रत्येक वर्षी या वारीमध्ये सहभागी होत असतात. त्यांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकणार आहेत आणि दादा या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर एका मिनिटात मी सूचना सांगतोय. सायकल वारी ही आपली वारी आहे, कोणत्याही प्रकारची रेस नाही. त्यामुळे सायकल वारी चालू झाल्यानंतर आपल्या शेजारच्या सायकलिस्टला जास्त करून जपायचं आहे. या वारीमध्ये या वर्षी 150 सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत. गेल्या वर्षी 365 सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यामधले 365 सायकल स्वारांनी गेल्या वर्षी या वारीत सहभाग नोंदवला होता. यावर्षी ख्रिसमस नाताळाची सुट्टी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, म्हणून आपण फक्त स्थानिक लेवलचे आपल्या तालुक्यातलेच सायकलिस्ट या ठिकाणी सहभागी करून घेतले. पुढच्या वर्षी ही वारी त्याच पद्धतीने 500 सायकलिस्ट आपण सहभागी करून पुढच्या वर्षीची सायकल वारी करणार आहे. या वर्षीच्या वारीमध्ये सांगायचं एक वैशिष्ट्य असेल की सन्माननीय जे भारत देशाचे सुपुत्र रतनजी टाटा यांनाही या वर्षीची सायकल वारी आपण या वारीने समर्पित केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या टी-शर्टवर या ठिकाणी रतनजी टाटा यांचा आपण या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. आणि दादांचं भाषण झाल्यानंतर आपण या वारीमध्ये रतनजी टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी जनगण मन घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला शरददादा या ठिकाणी संबोधित करतील. मान्य शरददादा सोनवणे. साईंचा महिमा आणि खरं तर सर्व जाती धर्माला या भारताच्या संस्कृतीला जोडणारं एक आशीर्वादाचं नाव म्हणजे साईनाथ महाराज. आणि नारायणगावचे तर आमच्या सर्व मंडळींनी फार मोठी कमाल केली. प्रत्येक शिर्डीसारखं अतिशय सुंदर असं पद्धतीचं मंदिर आणि मूर्ती देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी खुली केलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळा भाव, एक वेगळा समाधान मिळतं. म्हणून आल्यानंतर मी दर्शन घेतलं. साईच्या चरणावर लीन झालो आम्ही सगळी मंडळी. 3 पिढ्या एकत्र, म्हणजे सुधाकर नाना, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचा नातू सुद्धा. संदीप आणि संकल्प, यस यस यस. सुधाकर, संदीप आणि संकल्प. आणि बोलणारा शरद आणि तालुका शिवनेरी. शिवाय साई. साई म्हणजे बघा आता यशची श्रृंखला किती. आम्ही बाबरावला सांगतो यश मध्ये खूप ताकद आहे. आम्ही सांगत आलो, आम्ही सांगितलं. त्यामुळे ह्या यशला तुम्ही पण सर्वांनी यश करा आयुष्यभर. यस सर. आणि सकारात्मक भूमिका ठेवा जी साईंनी आपल्याला दिलेली आहे. श्रद्धा आणि सबुरी.
मी माथाडे सर तुम्हाला धन्यवाद देतो, धनंजय रावांना, त्यांच्या टीमला, अभिला, सुनीलला, सर्व जे आज सायकल स्वार आहे 365 150 वेळेला आणि 150 सहभाग जो आलेला आहे, मी त्यांना विनंती करतो की जी सूचना दिली ती एक फार महत्वाची सूचना की ही स्पर्धा नाही, ही वारी आहे. शांततेत चालायचं, मनामध्ये साईंचं नाव, साईंचं जप घेत घेत ही वारी आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि आपल्या सायकल वारीला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी सन्माननीय सायकलिस्ट दीपक भाऊ कोराळे यांनी या ठिकाणी काढले. गेल्या 2 महिन्यापूर्वी हा लकी ड्रॉचा पहिला जो गिफ्ट हॅम्पर आहे ते हेल्मेट जे दिगंबर तांबोळी साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्या लकी ड्रॉचा नंबर आहे 700च्या पुढे आहे आणि शुभांक असतो तो 21 आहे. 721 पहिला लकी ड्रॉ नंबर आहे 721. सन्माननीय नारेगाव आणि पंचक्रोशीत ज्यांच्या चांदीच्या फ्रेमचा नंबर आहे 716. भाग्यवान विजेता आहे 716 आहे. या 594 594 चला आहे. हात वर करा. सन्माननीय सुधाकरजी लोंढेनाना यांच्या हस्ते देण्यात येतोय. 662 लकी ड्रॉचा क्रमांक आहे 662. सन्माननीय निलेश भाऊ शेटे यांच्या हस्ते हा सायकलचा पंप त्यांना देण्यात येतोय. तिकीट घेऊन द्या.
चांदीच्या फ्रेम ज्या दिल्या जातात त्या 3 चांदीच्या फ्रेम या ठिकाणी पुढचे 3 लकी ड्रॉ आहेत. त्यापैकी 5, 6, 6 593 आहे कोणी? टाळ्या वाजवा. टाळ्या व्यक्त करायचे ज्यांनी चला. या ठिकाणी मॅडमला साडी लागलेली सायकल वारीमध्ये पहिल्यांदाच, आणि ह्या मॅडमला एक लागली. भारती मॅडम पण 1000 रुपये आले का? आले 1000 क्रेडिट. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. अजून 1000 रुपये यायची बाकी आहेत. आज पार्टी आहे, आज बाई माणूसच्या टीम कडून. 4000 का? 5000. बापरे. ओके ओके 5000 मॅडम व्हिडिओ दाखव. 5000 मॅडम कडनं आलेले. 6000 आपण 6000 भाऊ 6000 आणि आदमी 3. आदमी 3. आता मी मगाशी प्रश्नाचं उत्तर मला हे झाले 6000 नाही 10000 होते. चला आपण विषय चेंज करायचा नाही, विषय चेंज नाही करायचा. ते माझं असं आहे की तुम्ही इकडे जेवा, आम्ही चाललो. संध्याकाळचे 9 वाजून गेलेले आहेत, 10 वाजलेले जवळपास. या ठिकाणी बक्षीस वितरणचा कार्यक्रम होऊन गेलता आणि त्यांचं आपण जेवण केलं. जेवणाचं शूटिंग काही घेता नाही आलं, पण या ठिकाणी आता झोपायची वेळ झालेली. खरं तर 70 किलोमीटरच्या आसपास सायकलवर रनिंग झालेलं आहे. तरी पण या ठिकाणी जे सायकल स्वार आहेत ते भजनामध्ये दंगलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. खरं तर एवढं 80 किलोमीटर सायकल चालवल्यानंतर कोणाच्या अंगात त्राण राहत नाही, पण या ठिकाणी भजनामध्ये हे सगळे दंग झालेले आहेत. हळूहळू झोपलेले काही मंडळी जागी होऊन या ठिकाणी या भजनामध्ये सहभाग घेत आहेत. काय खाते? पोहे. मॅडम पण पोहे खातात. पोहे, शिरा, उपमा, बरंच काही आहे नाश्त्याला, आणि पण पटकन खाऊन घ्या कारण आता सगळेजण निघायचे नाही. धन्यवाद, धन्यवाद. असा केला जा मॅडम, पूर्ण चांगला केला का? लांबचा प्रवास आहे परत. अजून एकदा. मला काय पोहे खात नाहीये. एवढी बाटली 4 चमचे पोह्यांसाठी मी एवढी पाण्याची बाटली संपवली कारण मला दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा
बाबा श्रीमंत म्हणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई गाली लोटांगण वंदीन चंदन डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवाळीन मने नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रवणं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मंजिन एव पूजा करावा प्रकृती स्वभावा करोन यज्ञ परस्मै नारायणानि समर्पयामि गणपती बाप्पा मंगलमूर्ती साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ओम साईराम सर्व सायकलिस्ट विनंती असेल सर्वांनी समोर यायचं आहे या ठिकाणी ग्रुप फोटो होईल सर्वांनी पुढे येऊन बसायचे सायकलच्या समोर उत्तरेच्या बाजूला तोंड करून शिवाजी महाराज या ठिकाणी बसायचं चला पटकनी सगळेजण या संभाजी महाराज की ओम नमः पार्वतीपते हर हर चला पट्टी चला आजूबाजूला जे सगळे उभे त्यांनी सगळ्यांनी समोर यायचे सगळे मंदिरामधून आरती झाल्यानंतर आता आपण कोपरगाव मार्गे जे शिर्डी ते विमानतळ आहे त्या विमानतळाच्या रोडला आहे. आता वडगाव पानमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. सगळे सायकलवर आता शिर्डीच्या दिशेने झालेले आहेत प्रस्थान. आता जवळजवळ वाजलेले 10. आता जाऊया आणि आज लवकरच आपण 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. चला आता आपण एअरपोर्टच्या जवळपास पोहोचलेलो आहे. या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे. याच्यामध्ये प्लेन वेपर्स, तिखट वेपर्स, त्याचबरोबर केळी आहेत. या ठिकाणी वाटप चालू आहे. सर्व सायकल स्वार या ठिकाणी नाश्त्याचा आनंद घेतात आहे. आणि या ठिकाणावर निघाल्यानंतर आपण डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे. या ठिकाणी पाणी पिताना पण आपला एक मित्र आहे छोटासा.
या ठिकाणी आपली पत्रकाराची टीम आहे. नाश्ता झाला का सगळा? नाश्ता झाला. केळीचे वेपर्स होते, तिखट होते, साधे होते, केळी पण होती, पाण्याची बॉटल होती, पाऊच पण होता, पाणी पाऊच पण होता. ओके. आणि हे सगळं खूप छान होतं. आणि आता दादा दाखवला पाण्याचं पाऊच. पाण्याची पाऊच. खूप छान आहे. मॅडम नाश्ता झाला का? हो सर, आता केळीचे वेपर्स, खारट तिखट खूप छान होते, केळी पण होते. तर पण आता पाणी खाल्लं वेपर्स पिले. 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी आराम केल्यानंतर आता डायरेक्ट आपण शिर्डीला जाणार आहे. त्या ठिकाणी छोटे सायकल हो हो. या सायकलवरची खरी सेवा असेल शिवजन्मभूमी युवा फाउंडेशनच्या छत्रपतींच्या मूर्तीमुळे एक वेगळा उत्साह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे बाबांची मूर्ती असल्यामुळे भक्ती निर्माण झाली आहे. आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे जय शिवराय, जय ओम साईराम. फोन केला त्याला डान्स करायचा तर मी पुढे येतो 5 मिनिटं आणि आपण नंतर निघणार आहोत. आता आपण मुक्काम पोस्ट काकडी, तालुका कोपरगाव या ठिकाणी आहे. शिर्डीच्या वाटेवरच आहे. परत दुसरा एक मुक्काम आपला म्हणजे हॉल्ट झालेला आहे. या ठिकाणी मॅडम आलेले आहेत. सरबत घ्या, सरबत घ्या. काकडी, काकडी गाव, काकडी काकडी. आत्ताच आपण काकडी या गावात आपली सायकलवारी आलेली आहे आणि सगळेजण पाहताय अशा सरबताचा आनंद घेत आहेत. हा बोल का? सरबताचा आनंद घेत आहेत आणि हे सगळे मस्त बसलेले आहेत. इथं सायकल लावलेली आहे. मॅडम पण आहेत, येत आहेत सगळे सरबताचा आस्वाद घेत आहेत. आस्वाद म्हणता नाही येणार, काय म्हणतो? चला ह्या ठिकाणी सरबत प्यायचं काम चालू आहे. छान लिंबू सरबत मस्त फ्रेश फ्रेश फ्रेश. आणि हा ताजवे सरांना पण धन्यवाद धन्यवाद. सरबत थोडा आंबट आहे, साखर टाका. गाणं तुम्हाला गाणं येते ते म्हणा. साईबाबाचं गाणं म्हण. साईबाबाचं. जेवण शाई बाबा मनुष्याचा ना देव झाला, याच्या दर्शनाला राजा इंदुराचा आला. जवळ शाईची कावड चालली, माग चालली पालकी, पालकीच्या माग माग भगतांची जाती, भगतांची जाती माग बिरुबची काठी, बिरुबची काठी माग खंडूबची काठी, खंडूबची काठी माग कानिकनाथा तुझी काठी. साई बाबा की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. ओम साईराम. तो स्केटिंग करतोय. गेल्या वर्षी त्यांनी स्केटिंग केलं. नंबर आहे 707 707 आहे. गेल्या वर्ष सायकल लागली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सायकल 623 623. वा वा. त्यांनी सायकलिंग केलेली आहे. छान अशी सायकलिंग आणि छान. नंबर 607
607 याच्यातर्फे सायकल होती. 52 अपूर्ण फॅमिली. अरे वा अरे वा, सगळं चारी चौघांनी सायकलिंग केली आणि आज 621 आपण सायकल कशी यायचे. सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण एक मिनिट उभं राहायचे आणि त्यांना सायकल द्यायची. सन्मान करा. सच्चिदानंद सद्गुरु 651 दादांनी 2 वर्ष प्रतीक्षा केली आणि बाबा काकांसाठी पहिल्यांदा सर्वांनी टाळ्या वाजवा. की त्यांच्या भरोश्यावर आपण सायकलवारी पूर्ण करत असतो. पुढे बिघाड सायकलला झाला तर काका आहेत पंक्चर काढून द्यायला रिकामे, म्हणून आपण बिंदास येतो. त्यांच्या हस्ते आपण हे कुपन काढलेले आहे आणि या कुपनचा नंबर आहे 641 641. संदेश शिंदे संतोष गुंजा पुढे या. 654 654. त्यांचं अभिनंदन. श्री 15 बेरीज देणारा अंक या ठिकाणी निघालेला आहे. त्यातल्या त्यात 2 सम अंक याच्यात आहेत. 717 या लकी ड्रॉ सत्कार करतोय. 717 नंबरचा जो लकी ड्रॉ होता तो